गेली कित्येक वर्षापासून धनगर समाज एस-टी आरक्षण अंमलबजावणीसाठी लढतो आहे. याच्यापूर्वी अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे झाली. याचाच भाग म्हणून जालना जिल्ह्यामध्ये आमचे समाज बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या उपोषणाला आज 10वा दिवस आहे. तरीही त्या ठिकाणी कुठलंही प्रशासन येत नाही, शासन येत नाही, त्यांची चर्चा करत नाही, त्यांचं काय म्हणणं ते ऐकून घेत नाही. म्हणजे नेमकं शासनानं आमची लावलं काय, नेमकं आमची थट्टा लावली आहे असंच मला म्हणावं लागेल. कारण आम्ही 2014मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता त्या आंदोलनात, त्यावेळेस की आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. परत आम्ही 2024मध्ये लातूरमध्ये उपोषण केलं होतं. त्याही वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता की आम्ही जी आर काढतो म्हणून. फक्त आश्वासनं दिलं जातात, प्रत्यक्षात ते पाळले जात नाहीत. त्यामुळं धनगर समाजाच्या तरुणांची अतिशय विधिवून अशी अवस्था झाली. त्याच्यामुळं आम्ही या टोकापर्यंत गेलो की 28/9/2025ला मांजरा नदीमध्ये उडी टाकून आम्ही स्वतःचं त्या ठिकाणी जलसमाधी घेतो. कारण म्हणजे सरकारला याच्याशिवाय तर जाग येणार नाही. एक सरकारला जागा करण्यासाठी किंवा मी माननीय मुख्यमंत्र्यांना आश्वस्त करतोय की मुख्यमंत्री साहेब, आम्ही परवाला या मांजरा नदीमध्ये लातूर जिल्ह्याच्या त्या ठिकाणी स्वतःचं आम्ही उडी टाकून स्वतःचं जलसमाधी घेतो.